राज्यभरात पावसाचा जोर वाढला। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। रायगडमध्ये नद्या इशारा पातळीजवळ, तर नागपूरसह विदर्भात उद्या ऑरेंज अलर्ट जारी। पालघरलाही मुसळधार पावसानं झोडपलं। आज आणि उद्या रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रायगड, रत्नागिरीला 2 ते 5 जुलैला ऑरेंज अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई झाडांच्या पडझडीचं सत्र सुरू। जोगेश्वरी पश्चिमेतील एससी रोडसह अंधेरीच्या मरोळमध्ये एका गाडीवर झाड कोसळल्याची घटना, तर पुण्याच्या स्वारगेट परिसरातही झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ समोर। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नेरूळमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला। 2 कॉलेजमधील विद्यार्थिनींना विजेचा धक्का। दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। चेंबूर स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकारी निलंबित। महापालिकेकडून चौकशी समिती गठीत। 8 दिवसात अहवाल देण्याचे आयुक्तांचे आदेश। दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। ऐरोली मनपा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा दावा। प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं। पवारांचे खासदार अमोल कोल्हेंकडून फडणवीसांचं कौतुक। तर अद्याप कुठल्याही पक्षाची ऑफर आली नाही, आल्यास विचार करू। कोल्हेंचं भुवया उंचावणारं विधान। अमोल कोल्हेंची बोलण्याची एक स्टाईल आहे, ते फिरकी घेत असतात। काही झालं तरी आमचे खासदार आमदार फुटणार नाहीत। अमोल कोल्हे पक्ष सोडण्याबाबतच्या प्रश्नावर रोहित पवारांचं भाष्य। सचिन अहिर बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापतीपदी। अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न। नीलम गोरेंचा अनिल परबांना टोला। तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चकाचूर। परबांचाही गोरेंना प्रतिटोला। महाराष्ट्रात गलिच्छ भयानक राजकारण सुरू। भविष्यात सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टीचा त्रास होईल। फुटीर खासदार आणि आमदारांवर राज ठाकरेंची टीका। तर राज ठाकरेंच्याही पक्षाला कुलूप लागेल। शिंदेंच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचं प्रत्युत्तर। अहिरांप्रमाणे सुनील शिंदेंसोबत आले तर स्वागतच। मंत्री उदय सामंतांकडून ऑफर। तर मी ठाकरेंना सोडणं अशक्य। माझे हितशत्रू वावड्या उठवत असतात। सुनील शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही। भाजप सहसा अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देणार नाही। रोहित पवारांचं भाष्य।